प्रणाम आत्मवंदन. आज संत ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन सोहळा आहे, म्हणजेच आळंदीची यात्रा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी ही भूमी जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली, पण ऊर्जा मात्र आजही प्रत्येकाला तिथे जाणवते. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली याचा अर्थ असा की त्यांनी शरीराचा त्याग केल्यानंतर आध्यात्मिक रूपाने जगात चैतन्य प्रकट केले. माऊलींनी समाधी घेताना प्रथम 3 वेळा नमस्कार केला, भीममुद्रा लावली आणि तेथून एक तेजोमय स्वरूपामध्ये रूपांतरित झाले. म्हणजेच देहासी निज ठेविता देही, आत्मा राम भेटा, जैसा तैसा संसार जाता, माऊलींच्या समाधी वेळेस. म्हणजे देह ठेवून दिला, पण ते देही आत्मरामाशी म्हणजे परमात्म्याशी, परमेश्वराशी, त्याच्या प्रकाशाशी एकरूप झाले. माऊलींच्या समाधी क्षणी त्यांना कायमस्वरूपी मुक्ती प्राप्त झाली. संसाराच्या पलीकडे जाण्याचे अंतिम तत्वज्ञान, अखंड साधनेचे फळ, समाधानाचे अंतर्मळ, समाधीस्थ गेले माऊली, देही झाले परमज्योती. अखंड साधनेचे फळ म्हणजे शांत निवृत्त अंतकरण. समाधी सोहळ्यात विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांची दिंडी, माऊलींच्या समाधी समोर नतमस्तक होताना भक्तांना, वारकऱ्यांना, वैष्णवांना जाणवणारी दिव्य ऊर्जा, आत्मशांती, आत्मबोध. हा समाधी सोहळा फक्त स्मरण नाही, ती चैतन्य अनुभूती आहे. देहातून देही, देहीतून दैवत्वाकडे जाणारी यात्रा. माऊली भक्तांचे मनबल व अध्यात्मक वृद्धिंगत करतात. मनशांती आणि माऊलींच्या कृपेची अनुभूती येते. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.